नेटवर्क नाही तर मतदान नाही। गावात नेटवर्क नसल्यानं गावकऱ्यांनी हा संताप व्यक्त केला आणि थेट भूमिका घेतली आहे। तलवडे ग्रामस्थांनी आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय। याच संदर्भात तलवडे ग्रामस्थांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी। लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवावरती म्हणजे निवडणुकांवरती या गावकऱ्यांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे। सध्या मी आहे चिपळूण मधल्या तळवडे या गावी आहे आणि माझ्यासोबत हे गावकरी आहेत, त्यांच्याकडे आपण माहिती घेणार आहोत। काय झाले काका, एवढा बहिष्कार कशासाठी टाकणार आहात? आज तुम्हाला माहिती आहे की जग जर नेटवर चालत असेल तर ह्या गावात आमच्याकडे साधी रेंज पण नाही। मुलांना 4-4, 5-5 किलोमीटरवर जाऊन फोन करावे लागतात किंवा आपली स्वतःची कामं करावे लागतात। आम्ही आमदार खासदारांपासून सगळ्या दळणवळण खात्यांपासून सगळ्यांकडे पत्रव्यवहार करून थकलोच आता। शेवटी आमचा पण नाईलाज आहे की आता काहीतरी कुठेतरी पुढाऱ्यांना किंवा नेते मंडळींना जाग येण्यासाठी हा गावाने एकमुखी निर्णय घेतलेला आहे आमच्या 19 तारखेच्या ग्रामसभेत। काय सांगाल, तुला कशा प्रकारे अभ्यासाला प्रॉब्लेम येतोय नेटवर्क नसल्यामुळे? 10 किलोमीटर आम्हाला शाळेत जावं लागतं, पण शाळेतून आम्हाला अभ्यास करण्यासाठी नेटवर्क लागते। नेटवर्क नसल्यामुळे आम्हाला अभ्यास करता येत नाही। काय तुझी मागणी आहे सरकारकडे? नेटवर्क पाहिजे। नेटवर्क पाहिजे। आपण जर बघितलं तर स्वातंत्र्याची 6 दशकं ही पूर्ण होऊन सुद्धा इथला गाव आहे तो नॉट रिचेबल आहे। हे खरं तर या गावाचं दुर्दैव आहे। आजूबाजूच्या गावांमध्ये नेटवर्क आहे, मात्र या गावांमध्ये नाही। सध्या ग्रामपंचायतीचा डिजिटल कारभार सध्या सुरू आहे, मात्र या गावात नेटवर्क नसल्यामुळे जो ग्रामपंचायतीचा व्यवहार असेल किंवा कारभार असेल तो चालवायचा कसा, असा गावकऱ्यांच्या समोर प्रश्न पडल्यामुळे गावकऱ्यांनी थेट निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे। रवींद्र कोकाटे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।